वडिलांच्या डोळ्या देखतच 23 वर्षीय मुलगी कायमची देवाघरी निघून गेली। अशी ही दुर्दैवी घटना वडील आणि 23 वर्षीय मुलीबरोबर घडली। नेमकं काय घडले ते पाहूया। प्रतीक्षा सुरेश चव्हाण, वय वर्ष 23 असे या मुलीचे नाव। 23 वर्षीय प्रतीक्षा ही आपले वडील सुरेश चव्हाण यांच्याबरोबर वाशिम तालुक्यातील देवगाव येथे मामाकडे आले होते। सायंकाळी वडील आणि प्रतीक्षा पुन्हा आपल्या घराकडे निघाले। सिंदखेडा ते कासोला या दरम्यान पूल ओलांडत असताना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे त्यांची दुचाकी गाडी पुरामध्ये वाहून गेली। याचबरोबर वडील आणि प्रतीक्षा हे दोघेही त्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेले। वडिलांनी झाडाला धरून कसाबसा जीव वाचवला। त्यावेळेस पाण्याचा वेग जास्त होता आणि दूरपर्यंत त्यांना प्रतीक्षाही दिसत नव्हती। वरतून पाऊसही चालू झाला होता। त्यावेळेस त्यांच्याकडे कोणताच पर्याय नव्हता मुलीला वाचवण्यासाठी। जीव मुठीत धरून बसले होते आणि दुसरीकडे मुलगी कुठे दिसती का त्याकडे लक्ष लागले होते, परंतु मुलगी काही सापडली नाही। 3 तासानंतर पाऊस कमी झाल्यानंतर त्यांनी वाशिम तालुक्यातील गावकऱ्यांना याबद्दल माहिती दिली। गावामधील पाण्यात पावणाऱ्या मुलांना बोलवण्यात आले। 3 तास प्रतीक्षाचा शोध घेतला। त्यानंतर त्यांना ती 3 तासाने मृत अवस्थेत